चला, कंबाईन रिकॉल सेशनमधले आपलं स्वागत आहे. आपण पुढचा एक टॉपिक घेऊ, डायजेस्टिव्ह सिस्टीम रिलेटेड ज्या आपण इम्पॉर्टंट गोष्टी आहे त्या आपण बघायचा प्रयत्न करू. जसं की आपण स्टडी केलेलाच असेल तर जेवढ्या ज्या मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्याच टॉपिक घ्यायचा प्रयत्न करू आपण. बघा, सुरुवात जर बघितलं आपण तर आपल्याला माहीत असेल की मूग, त्याच्यानंतर घसा, ग्रासनी, जठर, लहान आतडे, नंतर असा होत असतो. ठीक आहे, जसं की डायग्राममध्ये. तर याच्यावर आपण लक्ष नाही द्यायचं आहे. तर आपण इकडे बघू की दातांमध्ये काय आहे, इन्सिजर, कॅनाईन, प्रिमोलर, मोलर असे 4 टाईपचे दात आहेत. ठीक आहे, मग त्यांचा जर आपण एकूण नंबर बघायला गेलो, ठीक आहे, तर आपल्याला जो आपला अपेक्षित आकडा आहे तो आपल्याला भेटतो, जो की 32 आहे. ठीक आहे, तो आणि त्याचा फॉर्म्युला जर बघायला ICPM 2123. ठीक आहे, असं काहीतरी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर दातांचे जे कडक आवरण आहे ही इनॅमल या कॅल्शियमपासून बनलेले, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या आहे. त्याच्यानंतर आपण जर पुढे बघायला गेलो, बघा पुढच्या टॉपिकमध्ये काय बघायचं की गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये कोणकोणते ज्यूस आहे. इथं जिथं क्वेश्चन येणार आहे आपण तेच टॉपिक बघणार आहे. बघा, पेप्सिन आहे. पेप्सिनचं काम जे आहे ते प्रोटीनचं कशात कन्वर्जन करायचं आहे, अमिनो ॲसिड, एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर HCl आणि म्युकस असतं. आता HCl कशासाठी असतं की जिथं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला हे करायचं आहे. मग HCl पासून आपल्या जे काही जठर राहणार आहे त्याच्या आतड्यांना काही इजा होऊ नये म्हणून एक म्युकससुद्धा सिक्रेट केला जातो. ठीक आहे, आणि तोच म्युकस हा आहे. एवढी गोष्ट आपण लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर बघा, इन्फंट्समध्ये जठर ग्रंथी रेनिन विकर स्रावतात, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यामुळे आईच्या दुधाच्या प्रथिनाचे पचन घडून येते. ठीक आहे, म्हणजे जे की आपण फीडिंग म्हणतो. ठीक आहे, ब्रीस्ट फीडिंग म्हणतो. ठीक आहे, तर ते डायजेस्ट कसं केलं जातं तर ह्या रेनिन मार्फत केलं जातं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर आपण पुढच्या थोडेसे एन्झाईम्स बघू की नेमकं काय आहे. ते एक आपण थोडंसं लक्षात ठेवायचं की स्टमकमध्ये आपण स्मॉल इंटेस्टाईन बघू तर त्याचे 3 टाईप पडतात. ठीक आहे, मग त्याच्यात ते कोणकोणते, त्याचा शेप कसा आहे ते पण आपण थोडं शॉर्टमध्ये बघून घेऊ. पहिले आपण बघू की पँक्रियाजमध्ये बघा, पँक्रियाचं 2 काम आहे, एक तर एन्झाईम आणि हार्मोन्स, दोघंच्या दोघं ते सिक्रेट करतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. मग त्याच्यात कोणकोणते जे आहेत ते बघू आपण. एक अमायलेज, एक ट्रिप्सिन आहे आणि एक लायपेज आहे. आता अमायलेजचं जे काम आहे ते कार्बोहायड्रेट टू ग्लुकोजचं मध्ये ब्रेकडाऊन करायचं काम करतं. त्याच्यानंतर बघा ट्रिप्सिन, इथं P आहे. ठीक आहे, आणि इथं P आहे प्रोटीनचा, एक लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही म्हणाल इथं पण P आहे, पण लायपेजचं तुम्हाला माहिती असेल फॅटी ॲसिड लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे फॅटमधचं कन्वर्जन फॅटी ॲसिड, ट्रिप्सिनचं बघितलं तर प्रोटीनचं अमिनो ॲसिड, अमायलेजचं बघितलं तर कार्बोहायड्रेट टू ग्लुकोज, असे तिघांचे कामं आहेत. एवढी गोष्ट आपण लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर आपल्याला माहीत असेल की स्टार्च, जो आता एक राज्यसेवेला प्रश्न येऊन गेला बघा, स्टार्च जो आहे हा एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ जी शुगर असते किंवा याला आपण पॉलिसॅकॅराइड पण म्हणतो. ठीक आहे, हे प्लांटमध्ये स्टोअर केले जातं आणि ग्लायकोजनच्या स्वरूपात जे फूड आहे ते स्टोअर कुठे केले जातं तर ॲनिमल्समध्ये केलं जातं. एवढा एक डिफरन्स, बेसिक डिफरन्स आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढचं टॉपिक बघू की काय इम्पॉर्टंट आहे. इथं बघा, हा क्रोनॉलॉजी आपल्याला एक वेळेस विचारली गेलेली आहे. तर ती क्रोनॉलॉजीमध्ये आपण बघून घेऊ की इंजेक्शन, ठीक आहे, म्हणजे आपण तोंडाद्वारे अन्न शरीरात घेणे. ठीक आहे, दातांनी आपण ते ग्राइंड करतो. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर बघा, डायजेशन दुसरं आहे की जे कॉम्प्लेक्स घटक आहे त्यांचं साध्या घटकांमध्ये रूपांतर करणं, ही गोष्ट. त्याच्यानंतर ॲब्सॉर्प्शन, म्हणजे जे इम्पॉर्टंट घटक आहे ते काय करून घेणे, ॲब्झॉर्ब करून घेणे आणि ते रक्तातच ॲब्झॉर्ब केले जातं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग उरलेलं पुढे पाठवलं जातं ह्या सिक्वेन्सने. ठीक आहे, हा सिक्वेन्स आपल्याला विचारला जाऊ शकतो की कोणत्या सिक्वेन्सने डायजेशनची प्रक्रिया होते, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर बघा, असिमिलेशनचं जर बघू आपण तर रक्तात अवशोषण झालेल्या अन्नाचे शरीरातील प्रत्येक पेशी व ऊतीकडे वहन, हे याचं काम आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, इजेशन म्हणजे बाहेर टाकणं, जो की टाकाऊ पदार्थ उरलेला आहे त्याला बाहेर टाकायचं. एवढी सगळी गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर इथं आपल्याला प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर त्याच्यात बघायला गेलो तर 1 ग्रॅम फॅटपासून बघा 9 किलो कॅलरीज एनर्जी मिळते. त्याच्यानंतर 1 ग्रॅम प्रोटीनपासून 4 किलो कॅलरीज, 1 ग्रॅम कार्बोहायड्रेटपासून 4 किलो कॅलरीज, एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, तर ह्या इम्पॉर्टंट गोष्टी ज्या होत्या ह्या डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड आहे. तर एवढ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहे. बाकीचं जे पण रिकॉल सेशन असेल आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करू. धन्यवाद.